जे राम होते ते राजा होते, म्हणजे लोकांच्या मनोकामना जे आहेत त्यांच्या पूर्ती करण्यात त्यांचे आद्य कर्तव्य ते पुरुषोत्तम होते. पण हे लोकांच्या जे मनात संशय आलं सीतामाताच्या वर, रामाला माहित आहे सीतामाती अग्नी सारखं पवित्र आहे, म्हणजे लोकांच्या जे मनात संशय आलं होतं त्या संशय दूरी करण्याकरिता त्यांनी अग्नी प्रवेश करायला सांगितलं. म्हणजे अग्नी आपल्याला काय कळवतं, म्हणजे अग्नी प्रवेश जर आपण करतो, आपण आपल्याला शरीरात जे काय दोष भावना आहे म्हणजे कलुषित भावनाला आपण परिशुद्ध करण्यासाठी आपण अग्निप्रवेश करणं फार गरज आहे. म्हणून आपलं वीरभद्रेश्वर जत्रा निमित्त त्यांनी उत्पन्न वीरभद्रेश्वर उत्पन्न अग्निकुंडात उत्पन्न झालेले, अग्नि स्वरूपामध्ये उत्पन्न झालेलं आहे. त्यांच्या आपल्या जीवनामध्ये जरी कळत न कळत जरी आपण दोष केले असेल तर तो दोषातून आपण मुक्ती व्हावा. आपल्या शरीरामध्ये जे काही आणखीन एक सांगतो की एक आयुर्वेदामध्ये एक चिकित्सा आहे, ते काही अग्नी म्हणजे एक केडा घेऊन म्हणजे एक सुजीसारखा या डबणा आपण म्हणतो, कन्नडमध्ये डबणा म्हणतो, किला डावण, त्या किल्याला गरम करून आपल्या इथं टोचाला गरम मारतो, मला मारलेलं आम्ही पण ते ट्रीटमेंट करून घेतलेले आहे. म्हणजे एक आयुर्वेदामध्ये एक ट्रीटमेंट आहे, नाही ॲक्युपेक्चरचे असं काय एक ट्रीटमेंट आहे. त्याला म्हणजे कुठेही आयुर्वेद मध्ये ॲक्युपेक्चर ट्रीटमेंट जिथे करतोय ते त्यांनी अवश्य या ट्रीटमेंट करतात. म्हणजे आपल्या पायामध्ये थोडा गरम टोचा लावणं, म्हणजे कशासाठी म्हणलं तर त्यांना विचारलं तर तुमच्या जे शरीरामध्ये वात जे आहे त्या वाताला बाहेर आपण काढतोय, त्या वात आपल्या शरीरातून बाहेर आला की आपल्या शरीराला काय होतं, दुखण कमी होतं. थोडा दिवस ते टोचा मारल्यामुळे म्हणजे गरम असल्यामुळे थोडा दिवस 1-2 दिवस तुम्हाला दुखत असेल, पण आयुष्यभर दुखण आपल्या शरीरातून निघून जायला पाहिजे. एक वीरभद्रांच्या नावाने एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा इथं घडत आहे, उद्या तुम्हाला घडणार आहे. म्हणजे विजय स्वामीजींनी हे प्रतिवर्ष जे काय अग्नी प्रवेश करायला सांगतो ना, ज्यांनी मनोकामना आणखीन एक म्हणलं तर भगवंताच्या समोर आपला जे काय संकल्प आहे, आपला जे काय मनोकामना आहे, ज्यांना पुत्र संतान नाही झालंय, ज्यांना संतानच नाहीये त्यांना संतान व्हावा म्हणून त्यांना म्हणजे आपण भगवंतासमोर शरणागत होऊन म्हणजे आपण अग्निप्रवेश करायला पाहिजे. म्हणजे आपला काही लोक आपल्यामध्येच काही बुद्धिवान लोक असतात, आपल्या स्वतःला बुद्धिवान असं म्हणतोय, पण इथं एक सायन्स टेस्ट पण आहे, म्हणजे सायंटिफिकली तिथं एक ट्रीटमेंट आहे आणि इथं आध्यात्मिक सुद्धा आहे. म्हणजे अग्निप्रवेश आपण करत असताना काही लोक न्यूज मध्ये म्हणा, दुसरे एका पेपर मध्ये म्हणा, हे कशाला करतो, हे काय अंधविश्वास आहे म्हणून असं आपोआवा म्हणजे काय काय लेखत असतो. त्यांना एकच सूत्र आहे, एक अंधविश्वास नाही, हे श्रद्धा भावना आहे आणि एक आयुर्वेदिक मध्ये ट्रीटमेंट सारखं आहे. जे आपण आपल्या शरीरातला वात काढण्यासाठी आपण काय करावं लागतं, आपल्या तळपायाला गरम द्यावं लागतं. म्हणजे एक टोचन आपण जे काय ॲक्युपेक्चरच्या पॉइंटिंग असतो ते आपल्याला इथं पॉइंट कळत नाही, तरी आपण आपल्या शरीराचं जे काय वेट असतं आपलं वजन, त्या वजन घेऊन आपण कुठं चालतो. अग्निकुंड म्हटलं तर थंड असतात का, थंड असतं गरम असतं, मग गरम असतं, त्या घरामध्ये आपण म्हणजे काही लोक पळत पळत मध्ये घाबरून मला काय जास्त हे होतं का हे होतं, घाबरून तुम्ही पडू नका. तुम्ही श्रद्धा ठेवून म्हणजे एक आपला निर्धार करायला पाहिजे, हे भगवंताचं शरीर आहे, हे भगवंताने दिलेले शरीर आहे, त्यांनी अवश्य आम्हाला रक्षण करतोय, हे आपल्या मनात अगोदर एक दृढ निश्चय करायला पाहिजे. तेव्हा आपण हा शरीर हे कधी तर काय का शाश्वत आहे का शरीर, कधी ना कधी देवाला अर्पण होणारच, म्हणजे आपण जीव सोडणारच आहे. म्हणजे असं नाही म्हणजे अग्निकुंडामध्ये जीव सोडा असं म्हणत नाही मी,
म्हणजे तिथं आपण श्रद्धा ठेवून, एक श्रद्धा असा आहे आपलं जे शरीरामध्ये जे काय रोग रुजन आहे त्या रोग रुजनातून मुक्त होण्याकरिता हा अग्नी प्रवेश आपण करायला पाहिजे. म्हणजे इथं एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा इथं घडत आहे. त्यानिमित्त आज सांगितलं महाराज म्हणून उद्या सगळे लोक एक करू नका. तुमचं जे काय मनोकामना आहे त्या मनोकामनारित्या अगोदर तुम्ही नाम नोंदवायला पाहिजे आणि अगोदर आपलं मेंटली प्रिपेअर व्हायला पाहिजे. म्हणजे मेंटली प्रिपेअर होऊन हे भगवंताचे दिलेले शरीर आहे, त्यांना मी एक सेवा, एक लहान सेवा म्हणून आपण हा शरीराला तपन करत आहे. म्हणजे एक तप, म्हणजे तप म्हणलं तर कुठे जाऊन घरवाडा सोडून बाहेर जाऊन काय नामस्मरण करत बसत तो तप नाही. हे पण एक तप आहे. तप म्हणजे शरीराला हे करणं, म्हणजे त्रास देऊन शरीराने म्हणजे आपलं याच्यामध्ये ठेवणं, कंट्रोल मध्ये आपण म्हणतो. आपण जसं करतोय, जसं सांगतोय शरीराला तसं ऐकायला पाहिजे शरीर. म्हणजे तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे की आपलं शरीर आपल्या कंट्रोल मध्ये आहे. म्हणजे या कंट्रोल करण्याकरिता काही लोकांना ज्यांना जिथं गुडघ्याचा त्रास आता फार लोकांना होत आहे. इथं काही माता भगिनी खाली बसलेला आहे. खाली बसणं ही फार गरज आहे. म्हणजे आता कसं आहे, सगळं पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपण पहिला जेवताना कुठं बसून जेवत होते, खाली बसूनच जेवत होते. किती पैसावान असू दे, घरी आल्यानंतर खाली बसूनच प्रसाद घेत होते. पण आता पैसा आमच्याकडे जास्त आहे म्हणून डायनिंग टेबल आणलं, मग तिथं बसून खातो पितो सगळं करतो. आणि सकाळी सकाळी शौचालयाला आता कित्येक घरामध्ये गुडघ्याचा त्रास मुळे काय म्हणतो कोंबडा आलाय. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला शरीराला काही व्यायाम होत नाही. म्हणजे याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप जास्त होतो. ते वाताचा प्रकोप जास्त झाला की जिथं जिथं जॉईंट आहे तिथं येऊन वात बसून जाते. म्हणजे आपला युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये वाढत जातो. म्हणजे युरिक ऍसिडला आपण कमी करायचं म्हणलं तर आपल्या शरीराला असला ट्रीटमेंट पाहिजे. आणखीन एक आपल्याला सांगायला एक आहे की आपण म्हणजे दररोज आपल्या लागीमध्ये महाराजांना सांगितलं अग्निप्रवेश दररोज मध्ये घराच्या समोर अग्निकुंड करून बसते. तसं नाही, जिथं भगवंताच्या म्हणजे मंदिराच्या समोरच अग्निप्रवेश करायला पाहिजे. अग्निकुंड प्रवेश जे आपण घरात करत बसू नका. आणि महाराजांना सांगितलं म्हणून कोणाला मुलाला सांगून काटे काय म्हणतो त्याला केळा घेऊन गरम करून कुठं तर लावून देऊ नका. म्हणजे ते काय साईड इफेक्ट होतील. ते म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडेच करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे आपण स्वतःहून म्हणजे घरात एक ट्रीटमेंट आपण सांगू. या गुडघ्याच्या त्रासासाठी तुम्हाला घराच्या समोर, काही लोकांच्या घराच्या समोर पारिजात झाड असते. पारिजात फुल माहितीये का? पारिजातच म्हणतात ना मराठीमध्ये. हा, त्याला कांडे म्हणजे ऑरेंज कलर कांडे असतात आणि व्हाईट फुल पांढरा फुल असतात. त्या पारिजात फुलाच्या फुल नाही पाना घ्यायला पाहिजे. ते पाना तुम्ही 8 ते 10 पाना दररोज ते म्हणजे फ्रेश असायला पाहिजे. जिथं जरी 1-2 दिवस थोडा म्हणजे आपण वल्ला कपड्यात ठेवू शकतो. त्या पानाच्या काढा घेऊन म्हणजे सकाळी सकाळी उपोषपेटी खाली पोटी आपण म्हणजे त्या पानाच्या खाडा सकाळी सकाळी घ्यायला पाहिजे. असं तुम्ही घेत जावा. म्हणजे तुमच्या मनात किती दिवस कुठल्याही आयुर्वेदिकाचं औषध कमीत कमी 90 दिवस घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त 6 महिना. 90चं डबल 90 दिवस म्हणजे किती? 3 महिना. कमीत कमी 3 महिना घ्यायला पाहिजे. जास्त घेतला तर सुद्धा साईड इफेक्ट होणार नाही. तुम्ही घेऊन बघा. 10 ते 15 दिवस या 20 दिवस अंतरामध्ये तुम्हाला कळतील तुमच्या गुडघ्याचा त्रास या आपल्या शरीरामध्ये हलका होत. म्हणजे आपला हळूहळू जे त्वचाचा त्रास असू दे, गुडघ्याचा त्रास कमी व्हायला चालू होत. म्हणजे हे कशामुळे म्हणलं तर क्षारीय पदार्थ आहे.
म्हणजे आपलं युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये कमी व्हायचं म्हटलं क्षारीय पदार्थ घालायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये. क्षारीय कुठला कुठला आहे? पार आहे. पण आपण म्हणजे मेन म्हणलं तर अत्यंत क्षारीय म्हणलं तर हे कुठलं? पारिजात फुलाचे पाना. आणि आणखीन एक म्हणलं तर नारळ पाणी. आपण नारळ पाणी रोज जरी होत असलं तर रोज पिऊन घ्यावं, नाही तर आठवड्यामध्ये 2-3 तर अवश्य प्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या याच्यामुळे काय होतं? आपला जे गुडघ्याचा त्रास आहे, जॉईंट पेन आहे, आपोआप कमी होते. म्हणजे वर्षांदा एकदा असं वीरभद्रेश्वर जात्रा महोत्सव असू दे, कुठलाही जात्रा महोत्सव अग्निकुंड जरी असेल तर अवश्य प्रवेश करावा. म्हणजे तुम्हाला तिथं भीती वाटत असलं तर आपल्या घरामध्ये औषध असं आहे. म्हणजे हे कशासाठी सांगतो म्हटलं तर आपलं जे काही परंपरा आहे, जे काही पूजापाठ आहे, म्हणजे हे पूजापाठ फक्त आध्यात्मिकरित्या पूजापाठ नाही, एक इथे मध्ये वैज्ञानिक सुद्धा आहे. वैज्ञानिक सुद्धा ठेवून फक्त देवाचं नाव ठेवलं आपलं, म्हणजे देवाच्या वर श्रद्धा ठेवून एक भीतीने अवश्य आचरण करतील म्हणून देवाचं नाव समोर ठेवलेलं आहे. म्हणजे एक देवाच्या पण त्यांना पण एक आपण सेवा केल्यासारखं होईल आणि आपल्या शरीराला पण फायदा होईल. या निमित्ताने आपण आज उद्या आपण अग्निप्रवेश हा वीरभद्रेश्वर जात्रा निमित्त आपण करणार आहे. आणि आज विशेष करून ते जयंतीच्या याच्या निमित्ताने आपण वीरभद्रेश्वरच्या आपण काय करतोय? पारणा करतो की नाही? पारणा करून आपण नाव वगैरे ठेवतो. हे आपल्याला रोजचे जे लौकिक आचरण आहे ते आचरण आपल्याला भगवंताच्या नावाने आपण करत आहे. आणखीन एक म्हणलं तर आपल्या जगताच्या आदि दंपती कोण आहे जरी विचारलं तर जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वर असं म्हणलेलं आहे. म्हणजे जगताच्या आदि दंपती वागत्ता विव संपृक्तो वागत्ता प्रतिपत्ते जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर, हे कालिदासाने आपलं मंगळ चरणामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी हा जगत सृष्टी आपल्याला माहित आहे. म्हणजे सृष्टी कुठून होते म्हणलं तर 2 दंपती पाहिजे. म्हणजे आपलं जे काय संतान उत्पत्तीसाठी आपलं 2 दंपती लग्न करणं गरज आहे हे सगळं माहिती आहे. पण हा सृष्टी कुठून निर्माण झालं म्हणलं तर अगोदर आदि दंपती, हा सृष्टीचा निर्माण करता कोण आहे म्हणलं तर पार्वती परमेश्वर आहे. त्यांनी जगताच्या आदि दंपती आहे. म्हणजे सदैव त्यांचा सुद्धा कल्याण महोत्सव काही काही ठिकाणी रोज आपण करत आहे. जसं आपलं बाळांचं लग्न, लेकरांचं लग्न आपण नियोजन करून वर्षांदा लग्न केल्यानंतर त्या लग्न दिवशी म्हणून प्रत्येक वर्ष आचरण आपण करत आहे. तसंच आज नागेश्वरकर महाराजांनी आपल्याला एक सुचवलेलं आहे, एक कल्याण महोत्सव, वीरभद्रेश्वरचा कल्याण महोत्सव अवश्य करायला पाहिजे. त्या कल्याण महोत्सवामध्ये आपण तिथं सगळं वैदिकी विधी करून एक कंकण म्हणून ठेवलेलं असतं. म्हणजे एक संकल्पासाठी कंकण म्हणून कंकणबद्ध असं एक कंकण ज्यांनी तिथं कल्याण महोत्सवामध्ये ज्या लोक आहेत त्यांना तिथं आपण संकल्प सोडून ते कंकण बांधून घ्यायला पाहिजे. नंतर पुढच्या वर्षी आपल्याला योग जमून येण्याकरिता भगवंताचा आशीर्वाद फार गरज आहे. आपण जरी समजा योग जमून आलं म्हणजे योग मिळून आलं तर कोणी तुम्हाला आडवा येऊ दे लग्नाला, लग्न कधी थांबत नाही, कसं ना कसं तर होऊन जातो. जरी समजा तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे, पैसा वैसा काही कमी नाही, पण योगच जमल्यानं म्हणलं तर कसं ना कसं मध्ये लग्न उठून जातं. ते निमित्त म्हणजे आपला हातात काही नाही, सगळं भगवंताच्या आशीर्वादामुळे सगळं चलत. ते नवीन तृणमपी न चलत असं म्हणलेलं आहे. म्हणजे त्यानिमित्त आपण म्हणजे कल्याण महोत्सव जरी पुढच्या वर्ष जरी त्याच्यानंतर म्हणजे कसं आहे आगीताच्या सगळ्या लोकांच्या म्हणजे सगळं ते करायचं म्हणलं तर मेन म्हणलं तर आर्थिकचा प्रॉब्लेम येत असेल. आपण विजय स्वामीजी सगळं आपलं लोक साथ घेऊन आपण करूया. आणि आता इथं म्हणलं तर जे ट्रस्टी मंडळी आहे त्यांनी आता सांगितलेले 2-3 शिवाचार्य सुद्धा सांगितलेले ज्येष्ठ आहे, त्यांना उठण्या बसणंच फार म्हणजे शरीराला त्रास होत असतो. ते म्हणजे अन्नमयी कोश आहे, ते त्रास होणारच. म्हणजे त्यांना म्हणजे सगळ्याकडे फिरून काम करायचं म्हणलं तर होत नाही. त्यांनी गायडन्स करत युवा लोक तिथं यायला पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांच्या सुद्धा एक सेवा म्हणून त्यांनी अवश्य समय द्यायला पाहिजे. तिथं सगळ्याकडे फिरून काय काय करायचं सगळं नियोजन आपण केलं तर अवश्य पुढच्या वर्षी कार्यक्रम इतकापेक्षा आता सुद्धा एकदम व्यवस्थित तुम्ही कार्यक्रम केलेले, आनंद आहे. आम्ही
तरी इच्छेपेक्षा आणखीन व्यवस्थित करण्याकरिता आपण नियोजन करायला पाहिजे. आणि इथं आपलं काही कर्नाटकमध्ये, आंध्रमध्ये काही आपल्या इथं शास्त्री लोक सुद्धा आलेले आहे. त्यांना माहित आहे कल्याण महोत्सव कसा करायचे. जास्तीत जास्त आंध्रचं जे काही शास्त्री मंडळ आहे फार व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या शास्त्रोक्तरित्या आपला हे कल्याण महोत्सव करत असतो. त्यानिमित्ताने त्यांना सुद्धा आपण आव्हान करून घ्यावा. म्हणजे त्यांच्या मार्फत म्हणजे इथं असलेले काही सगळ्या म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जे काय दोष आहेत ते दोषातून मुक्त होऊन त्यांना लग्न घडू दे. आता परिस्थिती असं आहे, काल आपण सांगितलेलं आहे, म्हणजे काही आपल्या हिंदू याच्यामध्ये काही म्हणजे त्यांना जमून येतं, काही म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष म्हणून येतो. त्या मंगळ दोषाच्या म्हणजे कुठं अडचण येतं म्हणलं तर ते लग्नामध्येच अडचण येणार. इथं आपल्याला माहित आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मंगळ दोष निवारण करिता इथं पृथ्वीचे मंगल लिंग सुद्धा अंगारेश्वर तिथं जाऊन आपण संकल्प सोडून येऊन तिथून आपण मंगळातून मोक्ष होऊ शकतो. म्हणजे मंगळ दोष असेल तर काय लग्न होत नाही असं नाही. मंगळ दोष असेल तर अवश्य लग्न होणार. जरी घडलं तर 18 वयामध्ये, जरी न घडलं तर 28 वयापर्यंत घेऊन जातील. म्हणजे त्याच्या दोष 28 वयापर्यंत असतो. त्यानिमित्ताने त्याच्यामध्येच म्हणजे आपण जरी योग जमून आला तर अवश्य तुमचं म्हणजे 28 वयापर्यंत होत नाही का असं नाही. म्हणजे मध्ये मध्ये ज्यांच्या गुरूंच्या आशीर्वाद आणि देवांच्या संकल्प एक आपला केलेला संकल्प देवापर्यंत पोहोचलं अवश्य 28 आतामध्ये सुद्धा आपल्याला लग्न घडू शकतो. त्यानिमित्ताने आपलं भगवंताच्या आपण म्हणजे त्यांना काही गरज नाही असं नाही. अलंकार प्रिय विष्णू आहे, शिव नाही. ते शिव भस्मधारी प्रिय आहे. म्हणजे आपण आपल्यासाठी जे काय अलंकार आपण भगवंताला या गुरुला आपण करतोय ते त्यांच्यासाठी नाही. हे आपण आपला अलंकार त्यांच्या याच्यावर ठेवून आपण आनंद आपण घेत असतो. त्यासाठी आपल्याकरिता आपण हे सगळा कार्यक्रम आपण करत असतो. त्यानिमित्ताने आपण जे काय आपण कार्यक्रम मध्ये वीरभद्रेश्वरच्या पुढच्या म्हणजे आता जयंती महोत्सव आणि फाल्गुन मध्ये म्हणजे मार्च म्हणजे मार्गशीर्ष फाल्गुन म्हणजे मार्च मध्ये वळीवणीच्या जवळजवळ म्हणजे वळीवणी रोजीच वळीवणीचे इकडे तिकडे म्हणजे त्या म्हणजे तेव्हा आपल्याला इथं कुठेही थंड असतात. आता थंड आहे, तुम्ही ओढून बसलेला आहे, पांघरून बसलेलं आहे. पण तिथं तेव्हा थंड वगैरे नसतं. पण आपल्या सगळ्या भक्तांचं सहकार असलं तर तो कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित घडणार आहे. आपण आता विजय स्वामीजीने फार कालच सांगितलं पण त्यांनी प्रयत्न करून हे सगळं म्हणजे जवळजवळ 54 वर्षापासून म्हणजे इथं जयंती महोत्सव करत आहे म्हणलं तर आप संश्री तुमची झालेले म्हणजे सुवर्ण महोत्सव हा कार्यक्रमचा सुवर्ण महोत्सव सुद्धा आपण केलेला आहे. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम निमित्त आता आपल्या सर्वांच्या भक्ती बघून जगद्गुरुजी सुद्धा आपल्या काशीपीठाचे जगद्गुरू मोठा जगद्गुरू दोनदा आलेले आहे. आम्ही सुद्धा आता पहिल्यांदा आले, पुन्हा एकदा कधी अवश्य आपण येणार आहे. आपण सर्व भक्तीने आपण जे कार्यक्रम करत आहेत भक्ती बघून आपण येत आहे. असं नाही की म्हणजे त्यांनी मोठा धनवान आहे म्हणून बघून येत नाही. आपल्या भक्ती बघत आहे म्हणजे काही सगळं पीठाधीश्वर जे काय भक्तीने आपण आवाहन केलं तर अवश्य सगळं पीठाधीश्वर आपलं पंचपीठाधीश्वर कुठलंही गाव असू दे शहर असू दे मोठं शहर असू तिथं पण येतो आणि गावाला पण येत असतो. त्यानिमित्तानं आपण मोठ्याने भक्तीने आपण आवाहन करायला पाहिजे. आणखीन एक म्हणायचं हा कार्यक्रमचे सगळं मार्गदर्शक आपलं बाळापूरकर महाराजांनी केलेला आहे. त्यांच्या सुद्धा म्हणजे तिथं बाळापूरच्या सगळ्या भक्त लोकांचे जे काही संकल्प आहे फार दिवसापासून ते गुरु मौलीचे म्हणजे गुरु हे मौली आहे म्हणजे आईच्या प्रेमातून तुम्ही वंचित आहे. आता जवळजवळ समय जवळ आलेला आहे. परवाच आपल्या काशीमध्ये त्यांना सुद्धा माहित नव्हतं योगायोगाने तुमच्या बाळापूरच्या तिथे एक स्वामी म्हणजे डिपार्टमेंट मध्ये राजू स्वामी त्यांनी तिथं आहे. त्यांच्यामध्ये जेव्हा आपलं म्हणजे दर्शनासाठी आलो होतो त्यांना आपण त्यांचं पण नाव बाळापूरकर नाव आडनाव होते. त्यांना विचारलं असं तुमचे बाळापूरकर महाराज आहे हे आपलाच महाराज आहे म्हणून त्यांना सांगितल्यानंतर त्यांना अवश्य आपण आशीर्वाद दिला. त्यांनी सुद्धा
म्हणलं की मठाच्या सेवा आपण सदैव करत आहे, महाराजांच्या सेवामध्ये आपण आहे म्हणून त्यांनी मोठा धंदा उद्योगामध्ये आहे, म्हणजे मोठं डिपार्टमेंट याच्यामध्ये आहे, तरी सुद्धा त्यांनी गुरु भक्ती आहे, त्यांनी तिथं पीठाच्या सेवा सुद्धा करत आहे, आपलं दर्शन वगैरे सगळं त्यांनी घडवून दिलं आणि आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना आहेत त्यांनी आमच्या समोर ठेवलं. लवकरात लवकर महाराज महाराज तिथं गावाला यायला पाहिजे म्हणून त्यांनी अगोदर ठेवलं. नंतर आज जे काय बाळापूरचे भक्त मंडळ आहे त्यांनी येऊन सुद्धा हा संकल्प आपल्या समोर केलेला आहे. लवकरात लवकर तुमचं जे काय मनोकामना आहे, म्हणजे एवढा इंतजार कपल मिठा होत आहे, म्हणजे असं आपण एवढा दिवस एवढा वर्ष पासून आपण इंतजार केलेला आहे, म्हणजे गुरु कधी येतील म्हणून असं आपण वाट पाहत आहे. त्या वाट पाहिल्यामध्ये आपलं फळ लवकरात लवकर मिठा फळ आपल्याला हे होणार आहे. त्याच्या सोबत म्हणजे तुमच्या गुरूंच्या सोबत जगद्गुरुजी सुद्धा तिथे येणार आहे आपल्या गावी आणि अवश्य तिथं मोठा कार्यक्रम आपण करूया. आणि आपण म्हणजे महाराजांना तुमच्या बाळापूरकर महाराजांना विरूपाक्ष शिवाचार्यांना खूप वेळा आपण म्हणलेलं आहे, त्या गावाच्या पण म्हणजे त्या मठाच्या काही आपला बदलो काही इकडे तिकडं जरी चूक केला असेल तर त्या चुकाला तुम्ही माफ करावं आणि अवश्य तुम्ही त्या गावाला जावा म्हणून हे आम्ही सांगितलं नाही. आपल्या पूर्वाश्रमचे गुरु तपोत्तम योगीराजेंद्र शिवाचार्य सुद्धा त्यांना सांगितलेले, म्हणजे त्यांच्या गडीमध्ये त्यांनी निर्माण झालेलं, म्हणजे आपला बृहन्मठ वठगी मठा याच्यामध्ये यांनी बाल्यपणे तिथंच त्यांनी शिक्षण वगैरे घेतलेलं आहे. आणि म्हणजे आपला पूर्वाश्रमचे तपोत्तम योगीराजेंद्र शिवाचार्य पान तपस्वी होते आणि खडक शिवाचार्य होते. त्यांच्या खडक यांचा पण थोडा आशीर्वाद आहे, आपण नाही म्हणत नाही. आणि आपण ते खडक पण कशासाठी म्हणलं तर भक्त लोक आपण एक व्यवस्थित रीतीने आपण जगायला पाहिजे. आपल्यासाठी मठ आहे आणि शिवाचार्य आहे याच्या रीत्या आपला शिवाचार्य म्हणजे बाळापूरकर महाराजांनी म्हणजे कुठेही जाऊ दे त्यांनी माझ्या कुंभामध्ये मठ केले आणि कपिलधारामध्ये सुद्धा मठ केलेले आहे. पण नाव येतं बाळापूरकर म्हणा तुम्ही, नाव येतं कुठलं बाळापूर नावच येतं त्यांना. आपल्या वटगी महाराजांनी सोलापूरमध्ये मोठा मठ बांधलेला आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा मठ आहे. ते कुठे दिल्ली महाराज म्हणत नाही आणि सोलापूरचे महाराज म्हणत नाही, कुठला महाराज म्हणते वटगीकर महाराजच म्हणणार. म्हणजे मूळ गाव जिथं आहे त्या नाव अवश्य आमच्या पाठीशी येणार आहे. त्यासाठी आपल्या विरूपाक्ष शिवाचार्यांना अवश्य लवकरात लवकर आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तुम्ही त्या गावी जायला पाहिजे. ते आपलं भक्त निवास आहे आता बांधत आहे आपल्या सर्वांना शेगावमध्ये आपल्या अकोलामध्ये सगळ्याकडे आपल्या मठाच्या डेव्हलप करणं व्हायला पाहिजे. आपण अवश्य तिथं म्हणजे खूप वर्षापासून त्यांनी गुरु याच्या व्यतिरिक्त ते वंचित आहे. त्यांनी म्हणजे गुरूंच्या आशीर्वादातून म्हणजे मनातून वंचित नाही, मनातून बाहेर गेले नाही, पण लांबातून दर्शन घेतलेले जवळातून वंचित आहे. आपण अवश्य आई म्हणजे मुलांच्या जवळ जायलाच पाहिजे. आईच थोडा एक पाय मागे घेऊन आपण पुढे यायला पाहिजे असं आपलं बाळापूरकर महाराजांना सांगत आपलं भक्त लोक सुद्धा त्यांनी सुद्धा एक पाय मागे घेतलेला आहे. आणि अवश्य आम्हाला गुरुभक्ती गुरूंचा आशीर्वाद पाहिजे म्हणून त्यांनी समोर आज सकाळी दुपारी का सकाळी त्यांनी म्हणजे दुपारी आता संध्याकाळी त्यांनी आपल्या समोर पूर्ण गावा सगळे लोक आले होते, काही लोक त्यांनी आपल्या समोर ठेवलेले. त्यांच्या म्हणजे आपल्या महाराजांना सुद्धा आपण सुद्धा मोठे महाराज आणि आपलं जे मूल पीठाधीश्वर आहे म्हणजे आपल्या रंभापुरी जगद्गुरूंचा आशीर्वाद पंचपीठाधीश्वरांचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे आणि त्यांनी विद्वान आहे. हा मठाच्या प्रगती अवश्य म्हणजे एवढा दिवस थांबलेला आहे तर पुढे किती स्पीडने 100 स्पीडने जायला पाहिजे. आता किती स्पीडने अवश्य जगद्गुरूंचा आशीर्वाद मोठ्या जगद्गुरूंचा आशीर्वाद आपला आशीर्वाद अवश्य आपल्या पाठीशी आहे. आपण अवश्य हा मठाच्या प्रगती अवश्य करावा. अवश्य त्यांच्या लवकरात लवकर तुम्ही मूर्ती काढायला पाहिजे आणि कितीपर्यंत भक्त निवासाचं काम थोडंफार आणखी उरलेलं आहे म्हणून सांगितले होते. अवश्य तुम्ही आता त्यांनी गावाला जात नाही आणि त्या सगळ्यामध्ये कामच्या अपडेट त्यांच्याकडे आहे. अवश्य लवकरात लवकर तुम्ही भक्त लोक त्या भक्तिनिवासाचे काम पूर्ण करावा आणि अवश्य आपला जगद्गुरू जे काही आपण कार्यक्रम इथं आपल्या गावामध्येच आपण करतोय याच कार्यक्रम मध्ये एकदा आपण अवश्य काशीमध्ये म्हणजे यात्रांना घेऊन आपण सर्व सद्भक्त मंडळींना घेऊन आपण काशी यात्रा अवश्य एक करायला पाहिजे. त्यानिमित्तानं आपण सर्वांना म्हणजे त्यांनी पुन्हा
म्हणजे त्यांनी काही लोकांना सांगू दे का न सांगू दे काही संपर्क होत नाही होत, तरी आपण जगद्गुरुजी नात्याने आपण इथंच येऊन पीठाधीशांना आपलं आव्हान केलेलं आहे. आपण अवश्य काशीमध्ये ते आपलंच आहे म्हणून आपण यायला पाहिजे. अवश्य काशीमध्ये येऊन गंगाच्या दर्शन आणि विश्वनाथांचे दर्शन, पीठाचे दर्शन, गुरु गादी तिथं आहे. म्हणजे कुंभमेळा आता पुढे आहे, जानेवारी मध्ये आहे प्रयागराजचा कुंभमेळा. तिथं सुद्धा जरी येत असेल तर अगोदर आपण कळवावं, म्हणजे तिथं म्हणजे कुंभमेळा फार गर्दी असतो. तर म्हणजे तिथं जरी होत असेल तर अवश्य तुम्ही येऊ शकतो आणि अगोदर कळवला पाहिजे, म्हणजे तिथं व्यवस्था व्हायला पाहिजे ना. आपण या म्हणलं तिथं व्यवस्थित नाही म्हणलं तर तुम्ही म्हणणार नाही महाराज या म्हणलं तिथं व्यवस्थित नाही झालं, व्यवस्थित नाही झालं असं म्हणणार. असं नाही, अगोदर तुम्ही तिथं संपर्क नंबर आपण दिलेला असतो. त्यानिमित्त दुपारी म्हणजे तुम्ही येत असताना 2 महिन्याच्या अगोदर आपण अवश्य कळवलं पाहिजे. तुम्ही किती लोक येते, किती जण येणार, किती दिवस थांबणार, हे सगळं आपण कळवलं तर आपल्या पीठामार्फत सगळं व्यवस्था होईल. तुमचं सगळं म्हणजे काशीमध्ये आलं तर अगोदर दर्शन घ्यायला पाहिजे, नंतर तुमचं असतं काय मार्केटिंग वगैरे. मग तुम्ही नंतर करायला पाहिजे, अगोदर मार्केटिंग मध्ये जाऊन बसते तसं करू नये. म्हणजे त्यांनी विजय स्वामीजींनी एक नियोजनबद्ध करून आपण इथून डायरेक्ट ट्रेन मध्ये सुद्धा आपण येऊ शकतो. त्यानिमित्ताने आपलं ज्योतिर्लिंगीचं सदैव म्हणजे 2 ज्योतिर्लिंगचं दर्शन आपलं सदैव घडत असतं. पण आपण कधी होतं म्हणलं तर 2दा काशी विश्वनाथाचं दर्शन करायला पाहिजे. एकदा करून पुन्हा नंतर रामेश्वर करून पुन्हा एकदा येऊन काशीचे दर्शन आहेत ना, असे एक शास्त्रामध्ये सांगितलेले, असं आपण दर्शन करावं. म्हणजे आपला जे कोश आहे म्हणजे ते पुस्तक आहे, वाचून म्हणजे वाचल्यानंतर ज्ञान येते. जे देश फिरल्यानंतर देशाचे ज्ञान आपले येतील. त्यानिमित्ताने आपण अध्यात्म म्हणजे आपलं तीर्थक्षेत्रामध्ये अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे तिथं करू नका. काही लोकांना म्हणजे पैसा कमी पडला तर तिथं थोडा पैसे द्यावा म्हणलं तर काय करणार तुम्ही, आता देतो घरी जाऊन असं करू नका. म्हणजे तिथं जरी त्यांना गरज पडलं म्हणजे पैसे घेऊन गेलेल्या काही कमी पडल्यानंतर आपण अवश्य त्यांना खर्चाला द्यायला पाहिजे. म्हणजे आमच्या सोबत आलेले अवश्य तुम्ही खर्चाला द्यावा. तरी म्हणजे हे एक दान म्हणून द्यावा, तरी वापस दिला तर घ्यावा, नाही तर भगवंताला दिले म्हणून समजायला पाहिजे. म्हणजे असं आपल्या सोबत असलेलं म्हणजे आपण एक आहोत म्हणून आपण त्याच्या एक भावना तिथं असायला पाहिजे. एक पुण्य काम तिथं करायला पाहिजे. एवढंच आपण सांगत आपण खूप वेळा म्हणजे आता जवळजवळ 10 वाजले, 10:30-11 वाजत आहे, तरी थंड जास्त झालेला आहे आपल्याला इथं कळत आहे. तरी आपण इथं थंड मध्ये उभारून विश्वैकपालाय मंगलम चरवृंदावंद्याय मंगलम वरचरणी ते बोधाय मंगलम गुरुरूपधाराय गुरुरादिराजाय गुरुरूपधाराय गुरुरादिराजाय परिपूतदेहाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम भवमूलभङ्गाय मंगलम शिव शिवलिंग संगाय मंगलम भवभाङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचूडाय भवभाङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचूडाय कवितुङ्गशैव्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम काशीपुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम क्लेशापहाराय पाशाप्रमादाय क्लेशापहाराय पाशाप्रमादाय श्रीशादिवन्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम श्रीविश्वराजाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम ओम वागर्थ इव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगदपितरो वन्दे पार्वती परमेश्वर सांबजय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव